तर आम्ही आता मस्त डोंगर चढतोय. चला. आज मी मस्त इडलीची चटणी बनवणार आहे. इडलीसाठी बघा हे सगळं सामान घेतले. खोबरं, मिरच्या, लसूण, त्याच्यानंतर इथे बघा कोथिंबीर आणि फोडणीसाठी कढीपत्ता घेतला आहे. शेंगदाणे भाजून घेतलेत आणि ही रात्रीच मी भिजवून ठेवलेली होती. थोडीशी चिंच आणि मेन म्हणजे पुदिना. पुदिना मी स्वच्छ धुवून पण घेतला आहे आणि आता मस्त त्याची चटणी बनवणार आहोत. इकडं मी इडलीचं पात्र ठेवलेलं आहे गरम करायला. इकडे बघा मस्त आपलं बॅटर झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. तर हे मी सगळं इथे प्लेट्सला तेल लावून घेते आणि मस्त आपण आता इडल्या करू. सुप्रभात सगळ्यांना. तर आज मी सकाळीच व्लॉगला स्टार्ट केलेली आहे. सकाळचे वाजले 7:30. तर मी सकाळी नाश्त्यासाठी इडली आणि चटणी बनवलेली होती. तर आमचा प्लॅन झाला काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी करण्याचा. तर ती ॲक्टिव्हिटी काय करायची आहे तर चला मी दाखवते. तसं तुम्ही बघत राहा व्हिडिओ आणि काय करणार आहे ते मी तुम्हाला तसं सगळं दाखवते. तर आम्ही आता मस्त रेडी झालेलो आहोत. आणि इकडे बघा, इकडे आहे दिशू, इकडे आहे आहो. तर आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत. तर आता आम्ही निघतो आहे. राजवी गेली खाली ऑलरेडी आणि तिला म्हटलं थांब, पण तिला काय थांबवे ना, झाली तयार की लगेच गेली खाली. तर मग आता आम्ही काय झालं ती मला फिरवती आहे. चला, तर आता आम्ही निघतो आणि तसं मी सगळं तुमच्यासोबत शेअर करते. तर आता मी डब्बा वगैरे सगळं घेतलं आहे भरून आणि मस्त इडली आणि चटणी फरमाईश होती आमच्या आहोंची. तर ते पण घेतलं आहे, सगळं भरवून घेतलं आहे. बॉटल्स घेतल्यात पाण्याच्या. आणि आता चला, आता मस्त मी एन्जॉय करणार आहोत आणि तुम्ही ते बघा, मस्त एन्जॉय करा व्हिडिओ. राजवी बघा मस्त पळती आहे पुढे पुढे. तर आपल्याला असं मस्त जायचं आहे वरती. तर आम्ही आता मस्त डोंगर चढतोय. चला 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 चला. हाय. हो चला चला. हो का? काय काय वरती? भात आहे, साबण आहे, हां, अंघोळ आहे आणि बसायला आहे. हो का? बाय बाय.
गाय. आम्ही थोडा वेळ थांबलो इथं आता. तिथं बघा झाड आहे इथं छान. इथं एक टाकी करून ठेवली आहे इथं. चला आता चल. चला चला. वर चला. राजू दमली का? काय नाही लागली. तर हे आहे तुकाई मातेचं मंदिर. वरती आम्ही डोंगरावर असं मस्त चालू वरती आलो. भारी वाटलं, ॲक्टिव्हिटी भारी झाली. राजगी घेतली आहे. आणि हा आहे सगळा परिसर वरचा. तर इथे वरती हे छोटंसं मंदिर आहे जे आमच्या घरावरनं दिसतं. म्हटलं चला या इथे जाऊन यावं आपण. तर आम्ही इथं आलेलो आहोत आणि खूप भारी वाटतं आहे. सकाळचं वातावरण आहे, भारी वाटतं एकदम. चला. असं बसायचं ना. तर आम्ही इथं बसतोय. इथं मस्त आम्ही चादर टाकली आहे. आम्ही नाश्ता केलेला नाही. आता आपण नाश्ता करणार आहोत. इथं आमची जागा म्हणजे मगाशी बसणार होतो आम्ही तिथं, पण आमची जागा चेंज झाली. तिथं नाही आवडलं आम्हाला. तर आम्ही इथं बसले बघा. आता इथं बसलेत आम्ही. मस्त वाटतं. हे तिघ जण इथं बसलेत बघा. भूक लागली का? कोणी काय काय जेवण वाढतंय का कोणी? जेवण वाढतंय. हो हो वाढणार आहे आता. हे बघा स्तब्ध झाले माणूस. बडबड छान आहे ना? करून दमलाय, चालून दमलाय. किती शांत समाधी घेतली बघा इथं. हो ना, तिला खूप भूक लागली आता. भूक लागली ना? हो ना राजी? नाही लागली. हे हिला नाही, आपणच खायचंय. आपणच खायचं? हो. अरे अरे असं नाही करायचं. म्हणायचं नाही. तूच तर म्हणली नाही पाहिजे मला. खोटं खोटं बोल. दमलं ना? इथे एवढं भूक लागलं तर आम्हाला कोणी इकडं बघतच नाहीये. बघितलं का? हो. कॅमेरामॅन बरोबर नाही मग. तर आमचा नाश्ता आत्ताच झाला आणि भारी वाटलं एकदम. मस्त असं डोंगरावर येऊन नाश्ता करायला भारी वाटलं. तर आता राजेश चाललंय, मला आंबा खायचा आहे. तर आम्ही आता आंबा खाणार आहोत. हो ना राज? राज चालले. सुरी कुठे आहे? सुरी लगेचच राजूला आंबा खायचा होता. लगेच आम्ही तिला आंबा पण कापून दिला आणि तिचं चाललं होतं की मला तसा आंबा पाहिजे. तिच्या पद्धतीने तिला आंबा कापून पाहिजे होता. तर फुल करायचं होतं, तर ते काय पॉसिबल नव्हतं तिथं करणं. तर ते काय त्यासाठी तिचा मूड ऑफ झाला आणि आम्ही लगेचच खाऊन थोडा वेळ तिथं बसलो, गप्पा मारत बसलो आणि लगेच निघालो. राजवी मला म्हणते तू खाना. थांब, खाते. मस्त आहे. गोडगोड आहे. हो ना राजवी? गोडगोड आहे ना? तुम्ही पण या म्हणा आंबा खायला. बोल हाय.
आंबा खायला या. तुम्ही पण आंबा खायला या. हा आम्ही मस्त असं ऍक्टिव्हिटी करतोय बाहेर. भारी वाटतंय. राजवी बसली बघा इथे उन्हामध्ये, मस्त आंबा खाल्लाय आणि बसली. हाऊस मोठा पाहिजे. हो ना. आता आम्ही चाललो आहोत खाली. आता आम्ही खाली जातोय. पाण्याचं केलंय. वरतून आता चालत चालत खाली चाललो आता. चला थोडंसं ऊन झालं. सकाळचे वाजलेत 11 आणि आता मी चाललोय घरी. घरी नाही, तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची. चला. तुला मारायला आणलंय. आलो आम्ही खाली आता. भारी वाटलं एकदम. तर आता आपण जाणार आहोत श्री बाणेश्वर मंदिराकडे. इथे एक कालीन शिवलेणी आहे. तर आपण तिथे जाणार आहोत आणि तिथं बघणार आहोत कसं आहे मंदिर. चला. आवाज घुमतोय इथं बघा. हॅलो, येतोय आवाज? जोरात जोरात. चला. हो जोरात जोरात. जवळ बा. अजून जोरात ओरड ना. हा पप्पा आवाज येतोय. आहे मंदिर.
आपण बाहेर चाललेलो आहोत. इथं असं वरती चढायचं आहे आपल्याला आणि असं जायचं. तर आजची ही केलेली ॲक्टिव्हिटी आणि एक सुंदर अशी पांडवकालीन मंदिर आणि ही लेणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा. तर व्हिडिओला मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.